कारवाई केलेली आहे आणि तिघांना जे आहे ते आता जेरबंद केलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये एटीएसच्या माध्यमातून मला वाटतं 100 तरुणांची तपासणी मागच्या 5-6 दिवसापूर्वी केलेली आहे. तर एटीएसच्या पद्धतीनं काम करतंय. अशी जी लोक बडवेगिरी करतायत देशाच्या विरोधामध्ये, राष्ट्राच्या विरोधामध्ये जी भूमिका अशी लोक घेत आहेत, त्या अशा लोकांना ठोकून काढणं ही सरकारची प्राथमिकता आहे आणि त्यातला तो एक भाग आहे. आता शिवसेना ठाकरे गट रामरक्षा आंदोलन करते, त्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सहभागी व्हावं, संघाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं असं संजय राऊतांनी पत्र लिहिलं. अरे संजय राऊतांना एवढी अक्कल पाहिजे, ज्यांनी प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वावरतीच प्रश्न उपस्थित केला. त्या काँग्रेसवाल्यांच्या सोबत, त्या राष्ट्रवादीवाल्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसणं, सरकार स्थापन करणं, आणि आता तुम्हाला राम आठवायला लागला काय? म्हणजे ज्यांनी अस्तित्वच मान्य केलं नाही, ज्यांच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण केला, त्यांच्या सोबत बसायचं आणि आता मग हे असली आंदोलन करायचं. लोक सगळं बघतायत. लोकांना तुमची भूमिका काय आहे किंवा प्रभू रामचंद्राच्या बद्दलची तुमची बदललेली भूमिका ही लोकांनी अनुभवलेली आहे. त्यामुळं राऊत काय बोलतायत त्याला फार काय महत्व आहे असं मला वाटत नाही. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी जंतर मंतरवर गेल्या 18 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक करतायत. त्यांची प्रकृती जी आहे ती खालावत चाललेली आहे. कुणी काय आंदोलन करावं, लोकशाहीनं प्रत्येकाला अधिकार दिलाय. कुणी उपोषण करावं, कुणी मोर्चे करावं, कुणी जेलभरो करावं, हे प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारातून ते आंदोलन करत असतील. वरिष्ठ त्याबद्दलची दखल घेतील. आमिर खान 3 लग्न केलेले आहेत, मात्र जे अयोध्येतील एक पीठाधीश आहेत त्यांनी असा फरमान काढलेला आहे की जो आमिर खानना मारे त्याला 5 कोटी रुपयाचा इनाम. कोणी पीठासन अधिकाऱ्याने मुळामध्ये राग येणारीच बाब आहे. आमिर खानने 3 लग्न केली आणि तिन्ही हिंदू महिलांच्या सोबतच केलेले आहेत. म्हणजे आमिर खानचा जो अजेंडा आहे तो अजेंडा ठरवून चाललेला आहे. परवा आमचे माननीय मंत्री नितेश राणे साहेब बोलले की लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसिडर आहेत आणि तसाच हा प्रकार आहे. म्हणजे काही लोक यांना फॉलो करतात, तर त्या लोकांनी अशा पद्धतीनं करावं अशी त्यांची एकंदरीत भावना दिसते. आणि त्यामुळं याबद्दल हिंदू धर्मियांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात राग या संदर्भात मध्ये उत्पन्न झालेला आहे. त्यामुळे लोक अशा पद्धतीनं त्यांच्या भूमिका मांडतात. राज ठाकरेंनी देखील उपस्थिती दर्शवलेली, हा योगायोग म्हणावा का? नाही, ते त्यांना जाऊन विचारा. योगायोग होता की ते आवर्जून गेले होते, ते मी कसं सांगू. विधान परिषदेचे उपसभापती आहेत सचिन आहेत, त्यांना बंगल्याऐवजी फ्लॅट दिलाय, त्यामुळे महायुतीमध्ये आता कुठेतरी वादाची खिंडी जी आहे ती पडताना दिसते. बंगल्यावर शासकीय बंगल्याची वाटपावर नाही, हे काय करतील आमचे ज्यांच्याकडे हा अधिकार आहे ते करतात. आता आम्हाला आमदार निवास राहिला नाही म्हणून काय, आता मनोहर आमदार निवास पाडल्यामुळं असे असंख्य आमदार आहेत की ज्यांना स्वतःला आमदार निवास नाही. कार्यकर्त्याला तर आमची वेळ चालू होते. आता पर्याय नाही ना, सुविधा तयार करणं काम सुरू आहे. तर कुणाला बंगला द्यायचं, कुणाला फ्लॅट द्यायचा, आता त्या रचनेनुसार बघतील कशी उपलब्ध आहे. तो काय एवढा मोठा विषय नाही. वारीचे दिवस आहे, वारीच्या काळात आलेला आहात, पण VIP दर्शन प्रशासनानं बंद केल्या पालकमंत्र्यांच्या सांगण्यावर. पण प्रतापराव पाटील चिखलीकर असतील किंवा अन्य काही लोक आता VIP दर्शन घेतलं जात आहेत, नाराजी व्यक्त करतायत. त्यांनी पण नाराजी व्यक्त केली की आम्हाला VIP दर्शन घेऊ दिलं नाही म्हणून. नाही, नाराजी व्यक्त केली नाही. मी त्यांची बॅट बघितलेली आहे आणि त्यांनी असंही सांगितलं की आमदारांच्या सोबत दर्शनासाठी सोडायची व्यवस्था केलेली आहे. आता शेवटी जास्त VIP वातावरण नको आणि म्हणून जर प्रशासनाने एखादा निर्णय घेतला असेल तर आपण प्रशासनाच्या सोबत राहिलं पाहिजे. वारीमध्ये खूप लाखो लोक असतात आणि वारकरी 18 तास, 20 तास, 30 तास हे लाईन मध्ये उभा असतात दर्शन घेण्यासाठी. त्यामुळे काय असं काय कुणी काय एवढं जास्त 92 लाख लाडक्या बहिणींचं नाव वगळण्यात आलेलं आहे. भाजप वगळण्यात आलेलं नाही. नीट विषय समजून घेतला पाहिजे. ज्यांनी काही चुकीची माहिती दिली आहे, ज्यांनी KYC दिलेली नाही, कोणी नोकरी करतंय, कोणाच्या उत्पन्नाचे सोर्स मोठे आहेत, अशा लोकांचे वगळलेले आहेत. जर चुकून लाभार्थी आहे त्या निकषामध्ये बसतंय तर त्यांना KYC घेऊन त्यांचं सुद्धा नाव यामध्ये घेतलं जाईल. कोणी असा गैरसमज करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात सध्या आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा खूप गाजताना दिसत आहे. एका बाजूला आरक्षण उपवर्गीकरण व्हावं यासाठी मोर्चे निघतायत, दुसऱ्या बाजूला आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चे निघतायत. या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी अत्यंत स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत की उपवर्गीकरण करावं अशी जी काही लोक बाजू मांडतायत किंवा उपवर्गीकरण करू नका अशी जी लोक बाजू मांडतायत, या सर्वांना विश्वासात घेऊन पुढे निर्णय घेतला जाईल.